एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे डॉक्टर संचालिन. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. पहिला मोठा व्लॉग झाला जो माझा तिरुपतीचा आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स म्हणजे माझा आणि सानिशचा. जगदीश पहिले पण जाऊन आलेले आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप हेल्प झाली. माझ्या मम्मी पप्पाचा पण पहिलाच होता. त्यानंतर आता व्हिडिओ आहे माझ्या बाळाच्या पहिल्या बड्डेचा. पहिले बड्डे आम्ही कसा केला, सकाळपासून त्याची तयारी काय काय केली, कसं केलं काय, ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी गेलेलं आहे. बड्डेचे जास्त व्हिडिओज नाही आलेत, फोटोज मोस्टली आहेत. कोणीतरी व्हिडिओ काढले तर त्यांनी मला सेंड केले तर मी ते इथे अपलोड करते आहे. पण व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये म्हणजे सानिशचा बड्डे आम्हाला किती स्पेशल होता आणि त्याच्यात एक इमोशनल नोट आलेली आहे, म्हणजे ती इमोशनल स्पीच दिलेली आहे जगदीशनी माझ्यासाठी, जी व्हिडिओ शूट नाही करण्यात आला, पण काय केलं ते मी तुम्हाला सांगते. त्यानंतर थोडंसं इमोशनल मुवमेंट पण झालं. पण नक्की बघा व्हिडिओ, तो तुम्हाला नक्कीच आवडेल. सानिशच्या पहिल्या बड्डेचा ड्रेस मला खूप स्पेशल करायचा होता, मात्र तो ऑनलाईन ऑफलाईन माझ्या मनासारखा नाही भेटला, तर मी फायनली स्टिच करायचं ठरवलं होतं. आणि बघा, तो माप देताना खूप रडत होता, त्याला असं वाटतं काय करत आहेत म्हणून. पण मला अगदी त्याला कम्फर्टेबल होईल असा ड्रेस घ्यायचा होता. समोर तुम्हाला दिसतीलच, दोघांचेही म्हणजे पप्पाचे आणि सानिशचा खूप छान ड्रेस स्टिच करून आला होता. 1-2 दिवस त्याला घालून आम्ही थोडं यूज टू करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तो इरिटेट नाही होणार. त्या दिवशीचा आहे बड्डेचा दिवस. सोनूबाई आणि मिठी दीदीने खूप सारे फुगे फुगवले आणि 12 महिने आम्ही अगदी सेलिब्रेट केले होते त्याच्यासोबत. आणि त्यानंतर आम्ही त्याला आंघोळ घातली, सगळे त्याच्या मोठी मम्मीनी, नानींनी, सगळ्या भावंडांनी त्याला आंघोळ घातली. आजकाल त्याला पाण्यामध्ये खेळायला फार आवडतं. गार्डनमध्ये आम्ही टब नेला आणि तिथे भरपूर वेळ खेळू दिलं. त्यातून तो बाहेर निघायलाही तयार नव्हता. तयार होऊन आम्ही स्वामी समर्थच्या मंदिरात गेलो. आम्हाला माहीत होतं की ते बंद होतं, तरी पण बाहेरून दर्शन घेऊन आल्यानंतर त्याला घरीच सगळ्यांनी ओवाळणी केली. आणि त्यानंतर केक कटिंग एक घरी तो बनता आहे म्हणून एक घरी केक कट केला, म्हणजे तो इन केस तिथे इरिटेट झाला किंवा काही वाटलं तर घरी एक छान आपल्या फॅमिलीसोबत केक कटिंग व्हावी म्हणून एक घरी केक कट केला. आणि त्यानंतर त्याला सगळ्यांनी खाऊ घातलं, खूप सारे शुभ आशीर्वाद दिले आणि असा छोटूसा एक घरी बड्डे झाला. हा आहे मेन हॉलमधला बड्डेचा व्हिडिओ. बघा, सोनू भैया ते बरंच एफर्ट्स घेत होता आणि आम्ही केक कटिंग करत होतो. मम्मी पप्पा, त्याचे मोठे आई बाबा सगळे होते तिथे. त्यानंतर केक खाऊ घालत होतो. फोटोग्राफर आम्हाला सांगत होता की असं उभे राहा, तसं पोज द्या म्हणून. खूप सारे फोटो व्हिडिओज काढलेत, अजून माझ्या मोबाईलमध्ये नाही आलेत. सगळे शुभचिंतक आलेले होते, आशीर्वाद दिले. त्यानंतर जगदीशनी खूप एक इमोशनल स्पीच दिली. मला थँक्यू म्हटलं की मी 1 वर्ष झाले मी आई झाली, माझे एफर्ट्स सगळ्याच आईचे असतात, पण त्यांनी मला ते स्पीच डेडिकेट केली म्हणून मला खूप छान वाटलं. आम्ही दोघंही इमोशनल झालो. मी पण त्यानंतर म्हटलं की नाही, एक वडील म्हणून तुम्ही पण खूप एफर्ट्स घेतले आहेत आणि खूप छान वाटलं ते स्पीच त्यांनी माझ्यासाठी दिली. आपल्यासाठी कोणीतरी असं स्पेशल फील करवतं तेव्हा खूप छान वाटतं. आणि त्यानंतर माझ्यासाठी स्पेशल केक होता आई म्हणून. त्यानंतर मम्मी स्टेजवर आली आणि आमच्या दोघांनाही तिने सांभाळला आणि केक खाऊ घातला. फोटोज काढले खूप सारे आणि गिफ्ट्स तर सानिशला एवढे आलेले होते. त्याच्या मामाने त्याला ही स्पेशल कार दिलेली होती. खूप सारे गिफ्ट्स आले होते. त्या कारला तर सोडत नव्हता, एवढी त्याला ती कार आवडली होती. त्याच्यासोबत तो खेळत होता छान आणि असा त्याचा छान असा बर्थडे सेलिब्रेट झाला. तो कारमध्ये खेळत असतानाच आम्ही त्याचे गिफ्ट्स बघत होतो आणि गिफ्ट सगळ्यांनी खूप छान छान दिले. अगदी त्याच्या कधी तर सारखे पण नव्हते, अगदी मोठे मोठे गिफ्ट होते. पण छान वाटलं, बड्डे छान सेलिब्रेट झाला, सगळे आले आणि असा आमचा छान बड्डे एकंदरीत सेलिब्रेट झाला. नेक्स्ट टाईम अजून काहीतरी स्पेशल करण्यात येईल त्याच्यासाठी. हळदी कुंकाचा त्याचा बोरनान स्पेशल करण्यात येणार आहे. सो तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. हा आहे स्पेशल बर्थडेचा व्हिडिओ. व्हिडिओमध्ये बरंच काही बोलून गेलेली आहे मी, तर आता काही जास्त टाईमपास करणार नाही. फक्त एवढंच सांगते की व्हिडिओ 1 महिन्यानंतर येतो आहे, कारण मला एडिट करायला अजिबात टाईम नव्हता आणि बरंच काही त्याच्यात थोडं मिसआउट पण झालं आहे. पण ठीक आहे, यानंतरचा व्हिडिओ संक्रांतीचा असेल तर तो नक्की बघायला विसरू नका. शॉर्ट व्लॉग मी बरेच अपलोड केलेले आहे, होपफुली ह्याच्यानंतर पण प्रयत्न करेल. सो बघत राहा व्हिडिओ आणि टेक केअर.